नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। साताऱ्यात मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी। फडणवीसांना राज्याचं वाटोळं करायचंय, मनोज जरांगेंची टीका। साताऱ्यात शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगेंना प्रकृतीचा त्रास, भर सभेत जरांगेंना चक्कर आली। वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची तपासणी। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये मनोज जरांगेंचं मुस्लिम समाजाकडून स्वागत। पुणे बंगळुरू महामार्गावरील गोटे गावात जरांगेंचं स्वागत। मनोज जरांगेंची 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये शांतता रॅली। शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी। रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी। धुळ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरण कार्यक्रम। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम। धुळ्यात मुख्यमंत्री शिंदेंविरोधात मराठा समाजाची घोषणाबाजी। मराठा समाजाचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। शिंदेंच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर मराठा समाज आक्रमक। धुळ्याच्या साखळीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर पोलिसांच्या ताब्यात। मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याच्या इशाऱ्यानंतर सनेर यांना ताब्यात घेतलं। नागपुरात विधान भवनाच्या मुख्य गेट समोर विदर्भवाद्यांचं आंदोलन। स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख असलेला झेंडा घेऊन विदर्भवादी आक्रमक। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवाद्यांचं आंदोलन। आंदोलनादरम्यान पोलिसांनी विदर्भवाद्यांना अडवलं। नागपूर विधान भवनाबाहेर आता सुरक्षा वाढवली। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्याच्या भोरमधील कापूरहोळ ते वाई रस्त्याची पाहणी। रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वाशिममधील 160 रुग्णांना 1,38,00,000 रुपयांची वैद्यकीय मदत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष समन्वयकांची माहिती। पुण्याच्या भोरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंकडून एसटी बस स्थानकाची पाहणी। विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधत बस आगारातील समस्या जाणून घेतल्या। पुण्याच्या भिवंडी शहरातील ताडळी कामतघर रस्त्याची दुरावस्था। जुनी ताडळी ते नवी ताडळी दरम्यान 1 किलोमीटर अंतरावर खड्डेच खड्डे। सिंधुदुर्गामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी दरम्यान रस्त्याची दुर्दशा। खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी। भंडाऱ्यातील पाटबंधारे विभागाच्या 4 मशीन्स उद्घाटनापूर्वीच बिघडल्या। भंडारा शहरातील पंप हाऊसमधील हा प्रकार। पंप हाऊसच्या कामावर सवाल उपस्थित। खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातील प्रसिद्ध बनेश्वर मंदिराला भेट दिली। श्रावण मासानिमित्त सुळेंनी महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं। संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरात दाखल। विविध सेवाभावी मंडळांकडून पालखीचं स्वागत। खामगावातील मुक्कामानंतर उद्या पालखी शेगावला मार्गस्थ होणार। मुक्ताईनगरमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात भर पावसात आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखीचं आगमन। पांडुरंगाचं दर्शन घेऊन 45 दिवसांनंतर आदिशक्तीची पालखी मुक्ताईनगरात दाखल। नाशिकच्या नांदगावात 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या नस्तनपुरात मोठी गर्दी। श्रावण मासानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। डोंबिवलीची ग्रामदेवता गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 30 किलोची चांदीची वीट दान। नांदेड व्यावसायिकाकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दान। सातपुडा पर्वतरांगेत जोरदार पावसामुळे गोरखनाथ धबधबा प्रवाहित। 105 फूट उंचीचा धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची पावलं वळली धबधब्याकडे। रत्नागिरीत सरासरी 95% पाऊस पूर्ण। 1 जून पासून आतापर्यंत 3,210 मिलीमीटर पावसाची नोंद। वाशिम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी 100%वर तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 44% पाणीसाठा। पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे 4ही धरणं 95% भरली। परिसरातील नागरिकांची आता चिंता मिटली। परळीतील वाण प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तर भर पावसात संभाजीनगरातील 137 गावांना 218 टँकरद्वारे पाणीपुरवठा। पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या। बहुतांश मध्यम प्रकल्प कोरडे ठाक।
कृषी उत्पन्न बाजार समितीत आता मत्स्य वाहतुकीवर कर आकारणी. बाजार समितीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी निर्णय. 14 ऑगस्टला अंतिम निर्णय होणार. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याच्या आंदोलनाचा इशारा. पीक विमा न मिळाल्याने संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी क्रांती मोर्चा आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाकडे ठिय्या आंदोलन. मागण्या पूर्ण करण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यात यावर्षी 35,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ताच भरला नाही, तर मागील वर्षी 4,74,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. परळी तालुक्यात बाजरीचं पीक बहरलं. आवश्यक पाऊस आणि पोषक वातावरणामुळे उत्पन्न चांगलं मिळण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या लागवडीत वाढ, मात्र पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. अकोला जिल्ह्यात 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाची अखेर विश्रांती. पावसाच्या विश्रांतीनंतर शेती कामांना पुन्हा सुरुवात. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर होमनी अळीचा प्रादुर्भाव. शेकडो हेक्टर सोयाबीन पीक धोक्यात. कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकसह विविध रोगांचाही प्रादुर्भाव. उत्पादन क्षमता घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी आता चिंतेत. पुण्याच्या भोर तालुक्यातील देवळे गावात शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवडीचे धडे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे भात लागवडीचं प्रशिक्षण. गडचिरोलीत रानभाज्या महोत्सवाचं आयोजन. नागरिकांचा मोठा प्रतिसाद. विविध रानभाज्यांच्या गुणधर्माबाबत नागरिकांना मार्गदर्शन. सोलापूरच्या माढ्यात लाडकी बहीण योजनेतील 36,000 अर्जांना मंजुरी, तर 6,262 अर्जांचे प्रस्ताव त्रुटी पूर्ततेसाठी परत पाठवले. वर्ध्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अंतर्गत मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांच्या हस्ते स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण. चंद्रपूर जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली. 15 ऑगस्टपर्यंत घरांवर तिरंगा फडकवण्याचं विद्यार्थ्यांचं आवाहन. अकोल्याच्या धामणदरीला निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी. ग्रामस्थांची वनविभागाकडे याचिका. गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली. नवनियुक्त पोलीस अधीक्षक गोरख भामरेंनी पदभार स्वीकारला. जळगावच्या शिवतीर्थ मैदानात हिंदू जनजागृती समितीतर्फे मूक निदर्शनं. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू व्हावा यासाठी आंदोलन. पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या दोघांना बीडमधून अटक. यवतमाळ शहर पोलिसांची कारवाई. महादेव बानरे आणि श्रीराम शेजाळ यांची अटक केलेल्या व्यक्तींची नावं.